गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। देऊपासून आणि आरतीपासून या ज्या इंडियाच्या साहेब 400 वर्षापासून या इंडिया येतात, यातून समाजाला एक चांगला मेसेज जातो। सामाजिक न्याय खात्याचे आपण भारताचे मंत्री आहात, 18 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे व्यसनमुक्तीसाठी करून असतात, ते कोणी असं दलावरून जातात। काहीतरी चुकीची सांगणार एका व्यक्तीला 12 कोटी रुपये देतो, तर त्या इंडियाच्यासाठी 50,000 रुपये एका इंडियाला दिले तर महाराष्ट्रात 2000 इंडिया असतील, 10 कोटी रुपये महाराष्ट्रात ज्या 2000 इंडिया सर्व या इंडियाला जर पैसे दिले तर हे ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट करेल, एक आनंद लुटण्यासाठी येतात। यामुळे मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी सोहळा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मोठ्या श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला होता। वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक विठ्ठल महाराज पाटील यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून जवळपास 9 वर्षापासून समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायातील संत साहित्याच्या प्रसारासाठी जसे वाहून घेतले आहे, तसेच समतामूलक वारकरी साहित्य परिषद ही समतामूलक संदेश देणाऱ्या संतांच्या विचारांचे प्रेरणास्थान असलेल्या संत चोखामेळा यांच्या समाधी सोहळाही मोठ्या श्रद्धेनं पार पाडत आली आहे। मागील वर्षी पंढरपुरात आयोजित पुण्यतिथी सोहळ्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आवर्जून उपस्थित होते आणि यावेळी बोलताना हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाटील यांनी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रभरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात यावं यासाठी केलेला पाठपुरावा सांगत वारकरी साहित्य परिषद मंडळानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात भेट घेत दिंड्यांना 50,000 रुपये द्यावे अशी मागणी सरकारकडे केल्याची माहिती दिली होती। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पालख्या दरवर्षी निघत असतात। या सगळ्या पालख्या पायी चालत आषाढी आधी एक दिवस पंढरपुरात पोहोचत असतात, परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो, तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणं शक्य होत नाही। त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनानं 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला। मागील वर्षी तो घेतला होता। शासनाच्या निर्णयानं महाराष्ट्रभरातल्या जवळपास 1,500 वारकरी दिंड्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली। मुंबई येथे आयोजित या सत्कार सोहळ्यास व वारकरी साहित्य परिषदेच्या बैठकीस परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाटील, सचिव हरिभक्त परायण सदानंद मोरे, कार्याध्यक्ष हरिभक्त परायण माधव महाराज शिवणीकर, सहसचिव हरिभक्त परायण नरहरिबुवा चौधरी, खजिनदार निवृत्ती महाराज नामदास, युवा अध्यक्ष श्रीकांत हुलवान यांच्यासह राज्यभरातील विविध पदाधिकारी व महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत। याचबरोबर वारकरी साहित्य परिषदेकडून राज्यभर गावोगावी स्थापन करण्यात आलेल्या मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठकीत विचार विनिमय करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या इतरही दिंडी सोहळ्यांना अनुदान मिळावे व या अनुदानात वाढ करण्यात यावी यासाठी पाठपुरावा देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.